डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू प्रतीक अकॅडमी. ह्या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2024 मधील क्वेश्चन 1 बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. तर हा आपला बीजगणितचा मार्च 2024चा पेपर. ह्यामधील क्वेश्चन 1 आपण सोडूया. तर पहिला प्रश्न आहे kx² - 7x + 12 = 0 ह्या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे. तर के किती? तर एक मूळ आपल्याला 3 दिलं आहे, त्यामुळे आपण एक्सची किंमत 3 ठेवू शकतो. तर तशी किंमत ठेवू की एक्सची किंमत 3 टाकली, 3चा वर्ग वजा 7 × 3 अधिक 12 बरोबर झाले 0. हे झाले 9k वजा 21 अधिक 12 बरोबर 0. 9k वजा 21 अधिक 12 होईल वजा 9 व 0. 9k बरोबर 9 कॅन्सल होतील. के विल बी केची किंमत असेल 1. ठीक आहे. तर आपला ऑप्शन 1 होऊन जाईल. नंतर दुसरा आहे x + 2y = 4 चा आलेख काढण्यासाठी हा 1 असताना एक्सची किंमत किती? तर हे वायची किंमत 1 टाकायची आहे. x + 2 × 1 बरोबर 4. x अधिक 2 बरोबर 4 झाले. x becomes 4 - 2 एक्सची किंमत झाली 2. ऑप्शन बी. ठीक आहे. त्यानंतर पुढे येतो दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे T7 4 d = -4. तर a बरोबर किती? a मीन्स इनिशियल टर्म. आपल्याकडे फॉर्म्युला आहे tnचा. tn बरोबर a अधिक n वजा 1 × d. तर tn आपल्याला 7 दिला आहे. T7 बरोबर a अधिक 7 वजा 1 म्हणजे किती? d आहे वजा 4. तर ते T7ची किंमत आपल्याला दिली 4 बरोबर a अधिक 6 × वजा 4 येईल 4 बरोबर a -24. तर वजा 24 ज्यावेळी लेफ्ट साईडला येतील ते प्लस होऊन जाईल. हे 24 + 4 हे होईल 28. उत्तर येईल 28. पुढचा प्रश्न GSTIN मध्ये एकूण अंकाक्षरे किती असा आहे? याचं उत्तर आहे आपल्याकडे 15. ठीक आहे. एकदम सोपं होतं. तर क्वेश्चन 1B बघू आपण. पहिलं आहे जर 17x अधिक 15y बरोबर 11 आणि 15x अधिक 17y बरोबर 21 तर आपल्याला विचारलं आहे x वजा yची किंमत. पहिल्यांदा 2 इक्वेशन लिहून घेऊ. क्वेश्चन काय होतं? 17x अधिक 15y अधिक 15y बरोबर 11. दुसरं होतं 15x अधिक 17y बरोबर 21. ऑप्शन 1 ऑप्शन 2. आणि आपण काय करू? आपल्याला किंमत काढायची आहे x वजा y.
तर आपल्याला मायनस व्हायचे पाहिजे, त्यामुळे आपण काय करू, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांची सबट्रॅक्शन करूयात. ठीक आहे. सबट्रॅक्शनचा पहिला नियम काय सांगतो की जे दुसरं इक्वेशन आहे त्याचे साईन्स चेंज करून घ्या. सो +15 काय झालं -15, +17 झाले -17, 21 झाले -21, तर 17 वजा 15 2x, 15 वजा 17 होईल -2y बरोबर. 11 - 21 ते होईल -10. तर आपल्याला काय करायला लागेल, दोन्ही बाजूला 2ने भागून, दोन्ही भागल्यावर काय होईल आपला आन्सर, x वजा y बरोबर येईल हे -5. हे आपल्याला क्वेश्चन सेकंडचा आन्सर. त्यानंतर पुढे tn बरोबर 3n वजा 2 या क्रमांकाचे पहिले पद काढा. तर एकदम सोपं आहे. ह्यामध्ये आपल्याला पहिले पद काढायचे आहे. आपल्याला n ची किंमत किती असणार आहे, 1. त्या इक्वेशनमध्ये पुट करा की 1 बरोबर 3 म्हणजे 1 वजा 2 किती आले, 3 वजा 2 1 झालं. याचं आन्सर t1 = 1. आता पुढे 100 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे. जर दलालीचा दर 2% असेल तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा. तर आपल्याला माहिती आहे दलालीची रक्कम ही कशावरती अवलंबून असते, बाजारभावावरती. ठीक आहे. आपण जो सुरुवातीला तर दलाली द्यायला लागेल, तर बाजारभाव शेकडा दर, दलालीचा शेकडा दर, दलालीचा शेकडा दर. शेअरचा बाजारभाव दिला आपल्याला 150 मार्केट व्हॅल्यू बरोबर. दलालीचा दर आहे 2%, तर 300 भागिले 100 3 रुपये. म्हणजे त्या व्यापाऱ्याला किती दलाली द्यावी लागेल आपल्याला, 3 रुपये. ठीक आहे. तर पुढं आहे 2, 3, 5 ह्या अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश लिहा. हे एकदम सिंपल आहे. म्हणजे इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे एकच अंक आपल्याला 2 वेळा वापरून अंक तयार करायचा नाही, 2 अंकी संख्या तयार करायची नाही. तर नमुना अवकाश आपण S ह्या अक्षरात दाखवतो. तसं आपण हे कर्ली ब्रॅकेट किंवा महिरपी कंस वापरतो. पहिला अंक येईल आपल्याला 2, 3, नंतर 2, 5 हे 2चे झाले. नंतर 3, 2 कॉमा प्रत्येक टर्म नंतर आपण इथं सोलप्रम देतोय 35, नंतर 5, 2, 5, 3 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आणि एन किती आहे याचा, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स 6. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण मार्च 2024चा क्वेश्चन 1 पूर्ण केलेला आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये जरूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.